नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, ऑल इज वेल हा मराठी चित्रपट, नवा कोरा चित्रपट 27 जूनला प्रदर्शित होतो आहे आणि या चित्रपटामध्ये अमायरा गोस्वामी ही अभिनेत्री मराठी चित्रपटात प्रथम पदार्पण करते. अभिनंदन अमायरा. थँक्यू सो मच. मला जाणून घ्यायचं आहे की मुळात अभिनय क्षेत्राकडे तू वळलीस ती कशा पद्धतीने? मला ॲक्टर बनायचंच होतं, लहानपणीपासून बनायचं होतं, बट अभ्यास, मग मी लॉ केला, मग त्याच्यामध्ये मी इतकी गुंतून राहिले की मला टाईमच नाही मिळाला. मग लॉ करता करता आय वॉज लाईक आता खूपच टाईम वेस्ट झाला आहे माझा, आता मला चालू करावं लागेल. सो कसं चालू करायचं मी याच्यात होते. सो मला कोणीतरी सांगितलं की तू थिएटर कर, मे बी थिएटरमधून तू सिरियल्समधून हे सगळं तुझं ॲक्टिंग चालू होईल. तर मी ठीक आहे म्हणलं, मी थिएटरमध्ये गेले आणि थिएटरसाठी गेले आणि मग हे मूवीचं ऑडिशन चालू होतं, तर मी दिली ऑडिशन. मग ते म्हणले की नाही, तुला आत्ताच द्यावी लागेल बिकॉज आम्हाला लगेच सिलेक्ट करायचं आहे, बिकॉज मी लास्ट होते या ह्याच्यात कास्ट होणारी. सो मग नंतर नेक्स्ट डे मला कॉल आला की तू सिलेक्ट झाले. सो आय फेल्ट रिअली फॉर्च्युनेट की मला ही संधी मिळाली. यातली तुझी भूमिका काय आहे? सो माझ्या कॅरेक्टरचं नाव ॲना आहे. मी हे सगळं नाही सांगणार, तुम्हाला थिएटरमध्येच बघावं. नक्कीच, पण थोडंसं एक. हो, मी सांगते. माझ्या कॅरेक्टरचं नाव ॲना आहे. ती एक असिस्टंट डिरेक्टर असते. ती खूप कॉन्फिडेंट, बबली आणि खूप चांगली स्मार्ट असते. मग ती एकदा एक अँथनीला भेटते. अँथनी गोवावरून आला आहे ॲक्टर बनायला. सो मग अँथनी, अभिनय आणि हे सगळे एका जालमध्ये फसतात. मग ती ॲना त्यांना कशी वाचवते त्याच्यातून हे तुम्हाला कळेलच. आपण चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा देऊया. तुला सुद्धा शुभेच्छा. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.